मी सध्या आहे भारतातील जो पहिला पूल जो समुद्रावर बांधलेला होता 1914 साली. तर मी त्या पुलावर आहे आणि हा पूल समुद्रावर, इकडे पण समुद्र आहे, इकडे मागे पण समुद्र आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, इथून रेल्वे जाते आणि जिथे गाडी जाते त्या गाडीला तरी मोठा रोड आहे, पण जिथे ट्रेन जाते, ही बघा ट्रेनसाठी तर किती छोटी पटरी आहे. लगेच असं वाटतं की म्हणजे जे ट्रेन मध्ये बसतात ना त्यांना अक्षरशः भीती वाटते की कधी कंप्लीट होईल पूल असं. तर याची लांबी टोटल 2.3 किलोमीटर आहे आणि 1914 साली हा पूल बांधलेला होता. बाकी जो 1964 मध्ये जो हादसा झाला त्याच्यानंतर पुन्हा त्याचं रिनोव्हेशन वगैरे केलं. तर मस्त आहे. आणि इकडे बघा ह्या जहाजा, किती सारं जहाज आहे. हॉलिवूडच्या मूवी मध्ये जे वरतून व्ह्यू दाखवतात जहाजांचा तसा फील येतोय. आणि सिरियसली म्हणजे हा पूल असा आहे ना की जे काय म्हणतात त्याला, इंजिनिअरिंगचं जी स्ट्रेंथ आहे आपली, तर ते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे हा पूल. म्हणजे हा दिसतोय तुम्हाला, हे इथे काय आहे, जेव्हा ट्रेन जाते ही आणि हा जो पूल आहे, आता ह्या तुम्हाला जहाजा दिसतायत ना, तर ह्या जहाजा जेव्हा यांना त्या साईडला जायचं असतं तर हा जो पूल आहे हा पूर्ण वरती व्हर्टिकल असा ओपन होतो. हे बघा अशा पद्धतीने हे जहाज त्या दिशेला चाललंय दुसऱ्या, आणि हा पूल असा वर झालाय. समुद्राच्या मधोमध रेल्वे धावताना तुम्हाला असं वाटतं की पाण्यावरूनच रेल्वे चालली आहे. आणि वाऱ्याचा वेग हा कधी कधी इतका जास्त असतो की रेल्वे थांबवावी लागते. परंतु येथे 1964 साली अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. चक्रीवादळामुळे खूप मोठी लाट आली आणि पूलही उद्ध्वस्त झाला आणि त्या लाटेमध्ये ती ट्रेन पण वाहून गेली. जवळपास 150 ते 200 लोक मरण पावले होते त्या काळामध्ये. ही ट्रेन नंबर होती 653. डेक्कन क्वीन नाव होतं त्या ट्रेनचं आणि सगळं उद्ध्वस्त झालं. परंतु आता ह्या पुलाचे नवीन काम सुरू झालेले आणि हा पूल नव्याने उभा राहिला आहे.